तर आता आज आपण बनवणार आहोत भरली भेंडी। तर त्याच्यासाठी मी इथे भेंडी कट करून घेतलेली आहे, शेंगदाण्याचा कूट केलेला आहे आणि लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ, लसूण, खोबरं, थोडीशी हळद। आता हे मी बारीक करून घेणार आहे पहिल्यांदा मिक्सरला आणि नंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून थोडंसं फिरवून घेणार आहे। तर आता आपला मसाला रेडी झालेला आहे। तर आता आपण सर्व भेंड्यांमध्ये भरून घेऊया। सर्व भेंडी भरून घेतलेली आहे। आता मी गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल, जिरं, मोहरी टाकून घेतलेलं आहे। तर आता आपली जिरे आणि मोहरी छान अशी तडतडलेली आहे। तर आता आपण जी भरली भेंडी भरून घेतलेली आहे तर ती भेंडी छान अशी परतायला टाकून घेऊया। व्यवस्थित अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आणि जो उरलेला मसाला आहे तोही आपल्याला त्या भेंडीमध्ये टाकून घ्यायचा आहे। तर आता आपल्याला ही छान अशी मिक्स करायची आणि त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं। तर आता आपण आपलं झाकणही ठेवून झालेलं आहे। तर आता या भेंडीवर आपण झाकण ठेवून घेऊया आणि आपली 4 ते 5 मिनिटांसाठी भेंडी छान अशी वाफवून घेऊया। कोवळी भेंडी आहे त्याच्यामुळे ती पटकन वाफली जाणार आहे। तर आता आपण झाकण काढून पाहूया। आपली भेंडी छान अशी आपली भरली भेंडी झाली आहे। छान अशी मिक्स करून घेतली, एकदम मस्त अशी झालेली आहे। तर आता मी गॅसची फ्लेम बंद करते। तर अशा रीतीने आपली भरली भेंडी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता, दिसायलाही छान झालेली आहे, खायला तर खूपच अप्रतिम अशी भेंडी झालेली आहे आपली।